नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एक गोड जोडी आत्ता माझ्यासोबत आहे. निखिल आणि मीनाक्षी, दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. खूप वेगळे आणि छान दिसत आहे. मीनाक्षी लुक पण एकदम भारी आहे. आधी लुक बद्दल, कारण मालिकेत जेवढी साधी सोजवळ दिसणारी मीनाक्षीने आज मस्त स्टायलिंग केलं. थँक्यू. हीच वेळ असते की आम्ही काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करू शकतो लुकच्या बाबतीत. सो धावपळ झाली थोडी लुक क्रिएट करताना, कारण माझं डिसाइडेड नव्हतं. काल रात्री गाऊन आला, त्यात सिलेक्शन, मग मला असं झालं की काहीतरी वेगळा एलिमेंट आपण ॲड करू, म्हणून मी इयर कफ निवडले. मग ते मेकिंगपासून जिने बनवून दिले तिला थँक्स, कारण तेच आज शो स्टॉपर आहे असं वाटतंय मला, कारण सगळ्यांनी त्याला खूप अप्रिसिएशन दिलंय. सो बस खूप धावपळ झाली. सकाळी 7ला उठून पोर्टर केलं, ते आले 11पर्यंत आणि मी पोहोचले ते 1:30 पर्यंत. सो धावपळ झाली पण वर्थ इट आहे असं वाटतंय. निखिल, लुक बद्दल मुलांमध्ये डिस्कशन झालं का? बायकांनी तर सगळ्यांनी एकदम सॉलिड स्वतःचा फॅशन जो सेन्स आहे तो दाखवलाय. मुलांमध्ये असं काही डिस्कशन झालं सेट? माझ्याकडे बघून तुला काय वाटतं? नाही, पण माझ्याकडे बघून तुला मुलांचं फॅशन सेन्स बद्दल काय वाटतं तुला? इट्स गुड, थँक्यू. सो तसाच आहे तो. आणि आम्हाला एक 8 दिवसापूर्वी कळलं की आपल्याला इव्हनिंग गाऊन आणि टक्सिडोचं कॉम्बिनेशन असणार आहे. सो जास्तीत जास्त किती छान करता येईल याच्याकडे आम्हा सगळ्यांचाच कल होता शूटिंग करता. म्हणजे आम्हाला जाऊन विकत घ्यायला किंवा जाऊन सोर्स करायला कुठलाही वेळ मिळालेला नाही. सो त्यातल्या त्यात आता मीनाक्षीने सांगितलं तसं आम्ही ते केलंय. येस. आणि मी स्पेशल माधवी ताईला थँक्स म्हणेन, कारण मी ऐनवेळी तिला हेल्प मागितली आणि तिने केली. सो थँक्यू माधवी ताई. यू आर ऑलवेज देअर फॉर मी. आणि थँक्यू सो मच. तिच्यामुळे तिचं जास्त श्रेय आहे हे गाऊन निवडण्यात. आणि एक सॉलिड एलिमेंट यांच्या लुकमध्ये ॲड झालंय, ते म्हणजे एक छान मेडल मिळालेलं आहे. आणि तेच खूप महत्त्वाचं आहे आजच्यासाठी. बरं, कशासाठी नामांकन आहे हे मला जाणून घ्यायचे. येस, तुझं दाखव. मला मिळालंय मराठी उत्सव नात्यांचा झी मराठी अवॉर्ड्स 2025 सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या भूमिकेचं नामांकन. मला सर्वोत्कृष्ट सून, अर्थातच सून आहे, घराची काळजी घेते. सो त्यासाठी मिळालंय मला आणि छान वाटतंय. पहिलं नामांकन आहे माझं. इतके वर्ष काम करून पहिल्यांदा नॉमिनेशन होतंय, यातच मी खूप खुश आहे. ट्रॉफी मिळावी अशी प्रत्येकालाच अपेक्षा असते. बघूया. मिळणार. पण पहिला कोणाला सांगितलंय फोन करून नामांकन मिळाल्यावर? अर्थात हे नामांकन खूप महत्त्वाचं असतं. झी मराठी अवॉर्ड सगळ्यांसाठी खूप खास असतात. सर्वात पहिलं लोकमत फिल्मीला सांगतोय. अजून मला सांगायचंय खास व्यक्तींना सांगायचंय, हे घरच्यांना सांगायचंय. त्यांच्यामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे मला हे मिळालंय. नाही, अजून कुणालाच केला नाही. आत नेटवर्कच नाहीये. खूप एक्साइटमेंट आहे कैलाशला सांगायची, याराला मेडल दाखवायची आणि घरी आईला फोन करायची, बहिणींना फोन करायची. सो खूप एक्साइटेड आहे मी. माझ्यापेक्षा त्या जास्त खुश होणार आहे, कारण मन लावून त्याच सिरियल बघतात. सो खुश आहे मी खूप. पण ह्या अवॉर्ड्सला परफॉर्मन्सही असतात. सो लक्ष्मी निवासी मालिकेत एवढे कलाकार आहेत ना, मल्टीस्टार, की काही ना काहीतरी असणार आहे. तर तुमचं काय सादरीकरण असणार आहे? पूर्ण टीमचं किंवा सोलो किंवा ड्युएट, असं काय सादरीकरण? आमचं जे काही सादरीकरण असणार आहे ते गुपित आहे. ते तुम्हाला सादरीकरण झाल्यानंतरच कळेल. आमचं काही ना काहीतरी सादरीकरण असणार. आम्हाला माहित असल्याशिवाय आम्ही कसं काय सांगायचं तुम्हाला? अजून डिस्क्लोज झालेलं नाहीये, पण असेलच. मला असं वाटतंय ना की तुम्हाला जे नामांकन मिळाली आहेत ना, त्याच नामांकनामध्ये तुमच्याच टीम किंवा तुमच्याच मालिकेतल्यांचं पण नामांकन आहे. सो ते एक टफ कॉम्पिटिशन आहे. तुला अक्षयासोबत असणार आहे आणि तुला माझ्या मते जयंत सोबत असेल. पण काय फिलिंग आहे की अर्थात कसंही असलं तरी कॉम्पिटिशन आहे? मला नामांकन मिळालंय याचं खूप आनंद आहे याचा. आणि जयंत बरोबर कॉम्पिटिशन आहे याचं एक गुड कॉम्पिटिशन आहे. सो असं काही हे नाही, दुश्मनी वगैरे असं नाही. तो पण छान काम करतोय. मला पण जसं जसं जमतंय तसं मी करतोय. सो लेट्स सी, बघूया प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे, कसं घडतंय आणि कोणाला मिळतंय. पण येणार आमच्याकडेच आहे. या वर्षीचं तर लक्ष्मी निवासच गाजवणार आहे सगळं काही. रेड कार्पेट असू दे किंवा अवॉर्ड्स असू दे. सो आम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये आहोत. माहित नाही, पण आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आहे की यावर्षी आमची थोडी हवा आहे. असं नाही, पण असं वाटतंय तरी.
पण ही हवा अशीच टिकून राहू दे. पण ना मला असं वाटतंय की तू मीनाक्षीला आज काहीतरी छान कॉम्प्लिमेंट द्यावीस, कारण ती इतकी दर साधी असते ना ऑनस्क्रीन, आणि ती सेटवरही खूप साधी येते. सो आज तुझा गैरसमज आहे. साधी जी आहे ना ती वीणा आहे, मीनाक्षी साधी नाही आहे. मीनाक्षी साधी म्हणजे अटायर बाबतीत हा, अदरवाईज ती एक हुशार नटी आहे. पण हे हे ती नॉर्मलीच वेअर करते, तुम्ही बघू नाही शकत. हे मला बघता येतं. मीनाक्षी पण फोटो काढून नवऱ्याला पाठवलास की? माझ्याविषयी बरं बरं, निखिल कसा दिसतोय? त्याला पण चांगला सेन्स आहे स्टायलिंगचा, सो तो चांगला येतोच, त्यात काही विषयच नाहीये. आणि ते दिसतच हे. पण तू फोटो पाठवलास की नाही नवऱ्याला? नाही, नवरात सोडवायला आला होता कॅब पर्यंत. त्यानेच तयार करून पाठवलं. नाही, मी सेटवर होते आणि मग कॅब पर्यंत जायचं होतं. सो मी म्हटलं की आता गाऊन घेऊन मी दुसरीकडे जाऊ शकत नाही. सो बिचाराचा प्रयोग होता आज गडकरीला, तरी तो वेळात वेळ काढून मला ड्रॉप करायला कॅब पर्यंत आला होता. सो काय त्याने ॲज युजल छान अशी कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. पण रेड कार्पेटवर येताना तुला असं जाणवलं का, म्हणजे आता आम्हाला बघताना असं जाणवतं सगळ्याच जणी असे छान, म्हणजे तुमचा मोठा गाऊन आहे ना असं फ्लोरी किंवा असं डॉल सारखा, काहीतरी अशी मुवमेंट घडली की बापरे आता जमत नाहीये, आता कुठेतरी चालायला जमत नाही, सगळे एकसाथ येत आहेत, इथे अडचण होते काय? तू पाहिलंस असं? मी या सगळ्यांना बिचाऱ्यांना बसता येत नाहीये एवढंच एक नोटीस केलंय. हा, बसता येत नव्हतं पण चालताना मी अजिबात अडखळलं नाही. इव्हन मी तर गेम खेळलीये गाऊन मध्ये. पार्सलिटी झाली पण जिंकली आपण. पण तुम्ही ते टेलिकास्ट मध्ये बघाल. तुम्हाला छानपैकी आत्ता बक्षीस तर एक छान मिळालेलं आहे, पहिलं बक्षीस मिळालं आहे, पुढचंही तुम्ही अचीव्ह करालच. ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.